ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात बैठक आहे। पक्षातील डॅमेज कंट्रोल साठी ठाकरे सेनेची ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते। पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे देखील करणार आहेत। शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून ते घेणार आहेत। पक्षातील डॅमेज कंट्रोल साठी ठाकरे सेनेची ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते। ते सर्व नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या 14 जणांवर नेतेपदाची, 43 जणांवर उपनेतेपदाची आणि 10 जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, ठाकरे गट ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांच्या सेना भवनमध्ये बैठक पार पडते। पक्षातील जे डॅमेज कंट्रोल आहे ते रोखण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती आखण्यासाठी आता ही बैठक बोलवलेली आहे। ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते आहेत ते राज्यभरात आता संघटनेचा एक आढावा घेण्यासाठी दौरे करणार आहेत आणि याची सुरुवात 2 मार्च रोजी एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले असलेल्या ठाण्यातून सुरुवात करणार आहेत। 2 मार्च रोजी ठाकरे गटाचे नेते सर्व जाणार आहेत आणि असंच इतर भागांमध्ये देखील जाणार आहेत। सध्या काही पक्षातील नेते असतील, माजी आमदार असतील, हे पक्ष सोडून जात आहेत। अशा स्थितीत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गट आता ॲक्शन मोडवर आलाय। डॅमेज कंट्रोल कसं रोखतो हे बघावं लागणार आहे।